नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ वेदांतिका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा विषय आहे मराठी. मराठीमध्ये स्वर आणि व्यंजनांची ओळख करून झाल्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा शिक्षक तुम्हाला स्वर आणि व्यंजनांची ओळख करून देतात, त्यानंतर परीक्षेमध्ये सर्वात प्रथम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हॉट कम्स आफ्टर, म्हणजे दिलेल्या स्वर आणि व्यंजनाचं पुढील स्वर आणि व्यंजन कोणते, यावर आधारित आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर सुरुवात करूया व्हॉट कम्स आफ्टर मराठी विषयामध्ये. आच्या पुढील ईच्या पुढे ऊच्या पुढे ऊ, एच्या पुढे ऐ, ओच्या पुढे औ, अंच्या पुढे आहा, ऐच्या पुढे ओ, ऊच्या पुढे ए, अच्या पुढे आ, ईच्या पुढे ई. त्यानंतर व्यंजनामध्ये कच्या पुढे ख, डच्या पुढील व्यंजन ढ, ढच्या पुढे ण, टच्या पुढे ठ, गच्या पुढे घ, ईच्या पुढे उ, जच्या पुढील व्यंजन झ, चच्या पुढे छ, ठच्या पुढे ड, छच्या पुढे ज, णच्या पुढे त, थच्या पुढे द, धच्या पुढील व्यंजन न, पच्या पुढील व्यंजन फ, क्षच्या पुढील व्यंजन त्र, त्रच्या पुढे न्य, हच्या पुढे ळ आणि शच्या पुढील व्यंजन श, षटकोनाचा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय होता मराठी आणि त्याच्यामध्ये आपण व्हॉट कम्स आफ्टर पाहिली. हे इंग्रजी माध्यमामध्ये जे पहिलीला शिकण्यासाठी म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगाचा हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे. तर तुम्हाला व्हॉट कम्स आफ्टर समजले ना? समजले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.